तुम्हाला चक्कर आली याचा अर्थ नाही की तुम्हाला वर्टिगोच आहे. आज आपण जाणून घेऊ वर्टिगो काय आहे आणि फिजिओथेरपीने ते कसा बरं करता येतो रिहॅब स्टेशन मध्ये. चला, अख्ख्या इंडियातलं एकमेव असं उबर 360 वालं मशीन आहे त्यांच्याकडे, जे त्यांनी US मधनं इम्पोर्ट केलंय. आणि ते त्या वर्टिगो पेशंट्सना ते त्याच्यावर उभं करून त्याच्यावर ट्रेन करतात की मुव्हमेंटला कसं तुम्ही सामोरं जाऊ शकता. बसून उठतो तर आपल्याला वाटतं की काहीतरी झालं अचानक डोक्यामध्ये प्रेशर, और वेनेवर आपण एक डार्क आणि लाईट रूम मध्ये येतात तेव्हा पण कधी कधी होतो की अरे थोडं अनस्टेबल वाटलं, अनस्टेडी वाटलं. सो त्याचा अर्थ हे नाही की आपल्याला वर्टिगो आहे. वी नीड टू रूल आउट. फर्स्ट थॉट of a patient feeling all those things is not to come at a physio. No. So usually they do tend to go to a neurologist, Right. Burton neurologist, and if at all they'll go to a ENT specialist. So to break that chain you have to come to Right. rehab center. So we do our manual test and figure out whether you have a ear involvement or you have a neck involvement. तर जसं आपण म्हणतो तसं मान क्लोजली रिलेटेड आहे कानाच्या. सो मानेचा टाईटनेस किंवा मानेच्या रिलेटेड वर्टिगो आपण म्हणतो, त्याला आपण सर्वायकल वर्टिगो असं म्हणतो. सो तेही असू शकतं पॉसिबली. पण ह्याच्यामध्ये जेव्हा सर्वायकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा आपल्याला हलकं, डोकं एकदम हलकं झालं असं वाटतं, किंवा आपल्याला मान वळवताना वगैरे जास्त त्रास होतो. मागच्या भागापासून ते मानेच्या शोल्डर पर्यंत आपल्याला तो स्टिफनेस जाणवतो. So ear involvement usually the Right. We do different rapid movements of the head related to the body, and we get to know which ear is involved. Okay. The ear that is facing down, usually if that is involved, we'll try to position your ear in the opposite direction. MSK असेसमेंट किंवा ऑर्थो असेसमेंट मध्ये खूप कंपोनंट्स असतात ज्यांनी आपण रूल आउट करतो की इफ द वर्टिगो इज सर्वायकोजेनिक. सो फर्स्ट इज गोइंग टू बी पॉस्चर अनालिसिस. त्याच्यानंतर इफ द सर्वायकल स्पाइन इज असेस टुवर्ड्स डाऊनवर्ड्स, इकडे आपल्याला दिसतं की हे जे थोरॅसिक पार्ट आहे म्हणजे अपर बॅक ज्याला आपण म्हणतो, इट हॅज अ कायफोटिक टाइप ऑफ पॉस्चर. आता असं पॉस्चर जेव्हा असतं तेव्हा आजूबाजूचे इथले जे स्नायू आहेत जसे की अपर ट्रॅपिझियस, सब ऑक्सिपिटल्स किंवा SCM नावाचा मसल, हे सगळे मसल्स होतात टाईट. आपले जे नेकचं मुवमेंट आहे हे सगळं खूप जास्त रिस्ट्रिक्ट होऊन जातं. दॅट्स वाय वी हॅव दॅट फिलिंग ऑफ स्टिफनेस इन द नेक. रिहॅब स्टेशन हे पुण्यातलं एकमेव असं ISO सर्टिफाईड फिजिओ क्लिनिक आहे. सो तुम्हाला पण तुमचा वर्टिगो तपासून घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि अपॉइंटमेंट फिक्स करून जावा.